चिंकी, पुंटून किड्स गेम्स आता लॉन्च झालंय. वाव, मला सुद्धा खेळायचंय आता. लवकर प्ले स्टोअर वर जा आणि पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा. मी पण डाउनलोड करतेय. तुम्हीही लवकर डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. मँगो. रविवारचा दिवस होता आणि गट्टू चिंकी आपापल्या ड्रॉइंग बुक मध्ये ड्रॉइंग करत होते. तेवढ्यात घराचा दरवाजा वाजतो आणि बाबा दरवाजा उघडतात. गट्टू चिंकी एक्साइटेड होऊन पाहायला जातात की कोण आलाय ते. तर बाहेर एक कुरिअरवाला होता आणि बाबांच्या हातात मोठे मोठे 2 बॉक्सेस होते. गट्टू चिंकी, असं वाटतंय तुमच्या आत्यानं काहीतरी पाठवलंय तुम्हाला, कारण त्यावर तिचंच नाव लिहिलंय. वा बाबा, या बॉक्स मध्ये काय आहे? लवकर दाखवा ना की आत्याने आमच्यासाठी काय पाठवलंय. मला तर असं वाटतंय ह्यामध्ये खूप चॉकलेट्स असतील. नाही चिंकी, मला तर असं अजिबात नाही वाटत. थांबा थांबा, मी आत्ताच हे बॉक्सेस उघडून पाहतो, मग कळेल यात काय आहे ते. जेव्हा बाबा ते बॉक्सेस ओपन करतात तेव्हा सगळेजण खूप खुश होऊन जातात. एका बॉक्स मध्ये खूप कच्च्या कैऱ्या होत्या आणि एका बॉक्स मध्ये खूप सारे पिकलेले आंबे होते. वाव, इतके आंबे! अरे वा, ह्या कैऱ्या आणि पिकलेल्या आंब्यांमधून किती मस्त वास येतोय. बरोबर आई, हे तर एकदम ताजे वाटतायत. तेवढ्यात पिकलेल्या आंब्यांकडे बघून गट्टूला काहीतरी आठवतं आणि तो आनंदानं उड्या मारू लागतो. अरे वा आई, तुला माहितीये, हे पिकलेले आंबे बघून मला एक मस्त आयडिया सुचलीये. ती कोणती गट्टू? चिंकी, विसरलीस का? उद्या आपल्याला शाळेत उन्हाळ्यासाठी हेल्दी आणि रिफ्रेशिंग सरबत घेऊन जायची आहेत, ते सुद्धा कुठल्या तरी एका मुख्य पदार्थाला धरून. अरे हो, मी तर विसरून गेलेले. मग गट्टू, तू काय बनवणार आहेस? मी ह्या पिकलेल्या आंब्यांचा मँगो शेक बनवणार आहे चिंकी. आई, तू मला मँगो शेक बनवायला शिकव. हो हो, जरूर गट्टू बेटा, का नाही. गट्टू आईसोबत किचन मध्ये जातो आणि मँगो मिल्कशेक बनवायला शिकू लागतो. इकडे चिंकी विचारात पडते की आता ती समर ड्रिंक कोणाकडून आणि कशी बनवणार. बाबा चिंकीला विचारात असलेलं बघून म्हणतात, चिंकी, काय झालं? काय विचार करतेस तू? बाबा, गट्टू तर पिकलेल्या आंब्यांचा मँगो शेक बनवणार आहे, पण आता मी काय करू? आता तर फक्त ही कच्ची कैरीच राहिलीये. ह्यापासून कुठलं उन्हाळ्याचं सरबत तयार होईल? अरे चिंकी बेटा, तुला माहिती नाहीये, ही कच्ची कैरी आपल्या खूप कामाची आहे. मान्य आहे की मँगो शेक खूप छान असतो, पण तू कधी कच्च्या कैरीचं पन्ह प्यायलीयस का? काय? कैरीचं पन्ह? नाही बाबा, ते कसं तयार होतं? बेटा, जेव्हा मी आणि तुमची आत्या गावी राहायचो आणि छोटे होतो, तेव्हा तुमची आजी आणि माझी आई आमच्यासाठी छान छान कैरीचं पन्ह करायची आणि ते खूप जास्त रिफ्रेशिंग आणि छान असतं आणि त्यासोबतच ते खूप जास्त हेल्दीही असतं. खरंच बाबा, तुम्हाला ते बनवता येतं का? हो चिंकी, ही तुझ्या आजीची सिक्रेट रेसिपी आहे आणि ही फक्त मलाच माहितीये, पण मी तुला शिकवेन. हा, मग उद्या तेच घेऊन जा तू. ये, ठीक आहे बाबा, माझं सरबत सगळ्यांपेक्षा वेगळं असेल. मग काय होतं, जसं आई गट्टूला मँगो मिल्कशेक शिकवते आणि किचन रिकामं होतं, तसं बाबा चिंकीला घेऊन जातात आणि आजीच्या कैरीच्या पन्ह्याची सिक्रेट रेसिपी तिला शिकवू लागतात. चिंकी पहा, आपण अगोदर कैरी छान शिजवून घेऊ. जेव्हा हे शिजेल तेव्हा याची सालं आणि पल्प आपण वेगळा काढूया. बर, मग पुढे? मग या कच्च्या कैरीच्या पल्प मध्ये आपल्याला थोडंसं तिखट, मीठ, काळं मीठ, मिंट लिव्स आणि साखर घालून छान मिक्स करायचंय. काय? साखर आणि मीठ एकत्र? हे तर मी पहिल्यांदाच ऐकलंय. हो चिंकी बेटा, यानंतर पहा, हे जेव्हा छान ब्लेंड होईल त्यानंतर आपल्याला त्यात पाणी टाकायचंय आणि आपलं कैरीचं पन्ह तयार. बस, यात थंड थंड बर्फ टाकायचा. अरे वा बाबा, हे तर मस्त आहे. मी हे पिऊन बघू? हो हो, नक्कीच, का नाही. हे तर खूप टेस्टी आहे आणि रिफ्रेशिंगही आहे बाबा. खरंच हे तर एकदम कमाल झालंय. हो चिंकी बेटा, आता आजीची सिक्रेट रेसिपी तुलाही कळाली. हो बाबा, उद्या तर आता मी हेच बनवून घेऊन जाईल.
मला खात्री आहे की शाळेमध्ये सुद्धा सगळ्यांना खूप आवडेल हे. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकीच्या क्लासमधली सगळी मुलं समर ड्रिंक्स बनवून आणतात. कुणी रूह अफजा बनवून आणलं होतं तर कुणी लिंबू पाणी. खूप जणांनी मिल्कशेक सुद्धा आणलं होतं. पण सगळ्यांना चिंकीने आणलेलं कैरीचं पन्ह खूप आवडतं, कारण हे ड्रिंक कुणालाही क्लासमध्ये माहिती नव्हतं आणि त्यामुळे सगळ्यांनी ते ट्राय केलं. चिंकी, मला तर खरंच माहित नव्हतं की कच्च्या कैरीपासून सुद्धा इतकं मस्त आणि रिफ्रेशिंग सरबत तयार होऊ शकतं. हो गुड्डी, आणि हे खूप हेल्दी सुद्धा आहे. हे प्यायल्याने आपल्याला उन्हाळ्यात खूप फायदे मिळतात. आणि गट्टूचा मँगो शेक खूपच यमी आहे. पिऊन मजाच आली मित्रांनो. थँक्यू हरी, ही तर माझ्या आजीच्या सिक्रेट रेसिपीची कमाल आहे. सगळी मुलं एकमेकांनी बनवलेली समर ड्रिंक्स पितात आणि खूप एन्जॉय करतात. यानंतर घरी आल्यावर संध्याकाळी बाबा आणि चिंकी मिळून सगळ्यांसाठी कैरीचं पन्ह करतात आणि सगळे मिळून एन्जॉय करतात.